धुळ्यातील सुशील नगरात राहणाऱ्या जान्हवी जितेंद्र ठाकूर या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत धोबी समाज संघटनांतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी मृत जान्हवीच्या नातेवाईकांसह परीट धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुशील नगरात राहणारी जान्हवी हिला दुसऱ्या समाजातील युवक प्रेम कर, लग्न कर या कारणावरून त्रास देत होता। तिचा मानसिक छळ करीत होता। या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन जीवन संपवले। तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेला सदर युवक व त्याच्या नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्यात यावी। माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करीत परीट धोबी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। सदर नराधमांवर कारवाई करण्यात आली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी धोबी समाजाचे पंडित जगदाळे, संजय वाल्ले, सुनील सपकाळ, अनिल काकुदे, जितेंद्र पवार, भोलाभाऊ सगरे, कृष्णा शिंदे, अमोल गायकवाड, संजय गवळे, गुलाब सोनोने, शैलेश पवार, गणेश परदेशी, एकनाथ बोरसे, अरुण धोबी, डॉक्टर चंद्रकांत येशीराव यांच्यासह मृत जान्हवीचे नातेवाईक तसेच समाज भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 5 रोजी सुशील नगर गोळीबार टेकडी परिसरात राहणारे एक अल्पवयीन मुलगी जिचं नाव जान्हवी जितेंद्र ठाकरे, वय वर्ष 15, या निरागस बालिकेला एक तरुण बादल माळी नामक तरुण रोज सतत छेडछाड करत असे व त्या दिवशी त्याने तिच्या घरापर्यंत येऊन तिच्या घरच्यांना सर्व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली की आज संध्याकाळपर्यंत तू जर माझ्या प्रेमाला होकार नाही दिला तर मी तुझं पूर्ण कुटुंब संपवून टाकेल। या धमकीतनं त्या निरागस बालिकेने एक शॉक खाल्ला आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली। तर सकल धोबी समाजाच्या, परीट समाजाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत की जान्हवी दिदीच्या या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्या दिदीला न्याय देऊन या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व समाजात असे होत असलेले प्रकार थांबावेत, जेणेकरून न्यायदेवतेच्या माध्यमातून या समाजकंटकांवर काही चपराक बसेल आणि यापुढे अशा कोणत्याही मुलीचा बळी या धुळे शहरात, या महाराष्ट्रात जाणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा ही आज सकल परीट समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी करत आहोत।